तर ही थेट दृश्य देवगिरी निवासस्थानावरची आपण पाहतोय। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही वेळापूर्वी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेल्या होत्या। अनेक राष्ट्रवादीचे मंत्री नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि आता त्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघतात। ही दृश्य देखील आपण पाहतोय। सुनेत्रा पवार ह्या आता सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघतात। आज त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। ही दृश्य थेट लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहतोय। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या आता देवगिरी बंगल्यावरून निघालेल्या आहेत। श्री सिद्धिविनायकाचं आज त्या दर्शन घेतील। खरं तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एका बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या गाड्यांचा ताफा देवगिरीवरून सिद्धिविनायकाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि दुसरीकडे सिद्धिविनायकाच्या परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे अनेक नेते पदाधिकारी सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे। खरं तर आज त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि तत्पूर्वी त्या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर त्या आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे। तर ही दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। देवगिरी निवासस्थानावरून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आता निघालेल्या आहेत आणि आता सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी त्या पोहोचतील। तर सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये सध्या राष्ट्रवादीचे आमदार, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवाब मलिक इथे उपस्थित आहेत, सना मलिक आहेत, जिशान सिद्दीकी देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहे। प्रामुख्याने मुंबईतील हे सगळे नेते आणि पदाधिकारी आहे। ही दोन्ही दृश्य सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देवगिरी निवासस्थानावरून निघालेल्या आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्येच त्या पोहोचतील आणि त्यानंतर त्या चैत्यभूमीवर जातील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर त्या आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा आणि जी खाती त्यांच्याकडे दिलेली आहेत त्याचा पदभार स्वीकारणार आहे। कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे। कॅबिनेटच्या बैठकीला त्या उपस्थित राहतील आणि कदाचित आजच त्यांचा दिल्ली दौरा होण्याची देखील शक्यता आहे, कारण पडद्यामागे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या अनेक घडामोडी सध्या घडतात आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दिल्लीला सुद्धा जाऊन आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या मुख्य नेतृत्वासोबत ते चर्चा करून आलेले आहेत। कदाचित याच अनुषंगाने ती चर्चा असण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता सुनेत्रा पवार या सुद्धा दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे। एकंदरीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या घडामोडी पडद्यामागे घडत असताना सध्या सुनेत्रा पवार आज आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार घेतात आहे। सुनेत्रा पवार आता सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी रवाना झालेल्या आहेत। पदभार स्वीकारण्याआधी त्या देवदर्शन करतात आहे। सिद्धिविनायकाचं दर्शन झाल्यानंतर त्या दादरमध्ये जातील। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या अभिवादन करतील आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर त्या आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी आत्ताचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। मीनाक्षी, शुभम, आपण पाहतोय की सुनेत्रा पवार या देवगिरी निवासस्थानाहून निघालेल्या आहेत। आज त्या औपचारिकरित्या पदभार स्वीकारतील उपमुख्यमंत्री पदाचा आणि त्याआधीच दादर इथल्या सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन त्या आता घेणार आहेत। त्यांच्यासोबत आपण पाहतोय की पक्षातले सगळेच प्रमुख नेते उपस्थित आहेत। मग प्रफुल्ल पटेल असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर असतील, हे सगळेच प्रमुख नेते जे आहेत सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि आता एकाच गाडीत हे सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। तिथून 9:15च्या आसपास ते चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पोहोचतील आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील। तिथून थेट ते पक्ष कार्यालयात देखील जाणार आहेत। जवळपास आपण पाहतो की 10:30च्या आसपास ते मंत्रालय समोरील असलेलं एअरपोर्ट जे रायगड बंगला आहे, ज्या ठिकाणी अजित पवार यांचं पक्ष कार्यालय होतं, तिथे ते आता जाऊन आपल्या पक्षातील सगळेच कार्यकर्ते, पदाधिकारी असतील किंवा इतर आमदार नेते असतील त्यांना देखील भेटणार आहेत आणि तिथून थेट 11 वाजता आपण पाहतोय की मंत्रालयात ते देखील पदभार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्तानं त्या या बैठकीत देखील उपस्थित राहणार आहेत। पहिल्यांदाच त्या या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहतील। एकीकडे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांच्या काही आठवणी देखील ताज्या केल्या जातील। एकीकडे आपण पाहतोय की
मंत्रिमंडळ बैठक सुरू होण्यापूर्वी अजित पवार यांना आदरांजली देखील वाहिली जाणार आहे. मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्यासोबतचे जे सहकारी आहेत ते सगळेच उपस्थित अगदी असतील. मात्र, मीनाक्षी, अत्यंत यानंतर- महत्वाचे अपडेट या घडामोडीच्या अनुषंगाने तू पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. तर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सिद्धिविनायकाच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.